द रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन या पुस्तकातील पहिले प्रकरण आहे सोने कमावण्याची इच्छा असणारा माणूस. बेनसीर हा बॅबिलॉनचा रथ बनवणारा एक कुशल कारागीर होता. एकदा हातातली सगळी कामं सोडून निराशेने तो घराभोवतीच्या जुन्या भिंतीवर बसला होता. कुंपणावरूनच अत्यंत दुःखाने त्याने आपल्या साध्यासुध्या घराकडे आणि उघड्यावरच्या कारखान्याकडे नजर टाकली. अंगणातच तो काम करत असलेला रथ अर्धवट अवस्थेत दिसत होता. मधूनच त्याची पत्नी घराच्या उघड्या दारातून बाहेर डोकावून जायची. तिच्या भावूक नजरेतूनच त्याला समजायचे की घरातलं धान्य संपत आलं आहे आणि त्यासाठी त्याला लवकरात लवकर अर्धवट राहिलेला रथ पूर्ण करून घ्यायचा आहे. रथाचे अजून पुष्कळ काम बाकी होते. रथाला ठोकटाक करावी लागणार, विणलेल्या कापडाने मडवावं लागणार, तासून घेऊन मग चाकावर चांबडं चढवावं लागणार होतं. सगळी कामं आटोपल्यावरच तो त्याचा श्रीमंत गिराहकाला रथ देऊ शकणार होता. त्यानंतरच त्याला त्याचे कष्टाचे 4 पैसे मिळू शकणार होते. तथापि धष्टपुष्ट बेनसीर भिंतींच्या कुंपणावर निरर्थक विसावला होता. कामाची निकड कळत असूनही तो एका अशा प्रश्नावर संथ गतीने विचार करत बसला ज्याचे उत्तर त्याला काही केला सापडत नव्हते. युफ्रेटिस नदीच्या खोऱ्यामध्ये विषुववृत्तावरचा सूर्य अगदी माथ्यावर तळपत होता. बेनसीरच्या भुवयांमधून घामाचे थेंब जमा होत आणि घरंगळत त्याच्या छातीवरील दाट केसांमध्ये गडप होत होते. त्याच्या घराच्या पलीकडे राजमहालाच्या प्रशस्त सज्जे असलेल्या उंचच उंच भिंती होत्या. जवळच निळ्या आकाशाला दुभंगणारा बेलच्या मंदिराचा मिनार होता. एवढ्या भव्य परिसरामध्ये होते त्याचे साधेसुधे घर. त्याशिवायही आजूबाजूला अनेक संपन्न घरे होती. बॅबिलॉनमध्ये हे असेच होते. एकीकडे भव्यता आणि एकीकडे गलिच्छ वस्ती, गर्भश्रीमंती आणि टोकाची गरिबी. नगराच्या तटबंदीच्या आत सगळेच कोणत्याही नियोजनाशिवाय गजबजलेलं होतं. त्याच्या मागून जाणाऱ्या रथाच्या कर आवाजामुळे बेनसीरचे लक्ष वेधले गेले. अनेक रथ जमावाची गर्दी रेटत रस्त्याच्या मध्यभागातून डुलत चालले होते. चपला बूट घातलेले व्यापारी काय किंवा अनवाणी भिकारी काय, सगळ्यांनाच बाजूला सारत ते रथ भरधाव वेगाने निघाले होते. राजाच्या महालात पाणी वाहून नेणाऱ्या गुलामांची देखील एक रांग होती. श्रीमंतांना देखील रस्त्याच्या कडेने दबून उभे राहून त्यांना जाण्यासाठी जागा करून द्यावी लागत होती. राजाच्या झुलत्या बागेला पाणी घालण्यासाठी प्रत्येक गुलामाच्या पाठीवर पाण्याने भरलेली दणकट वजनदार पखाल होती. बेनसीर स्वतःच्याच समस्येत गुरफटला होता. व्यस्त नगराचा गोंगाट त्याच्या कानापर्यंत जणू पोहोचतही नव्हता. त्याचे लक्ष विचलित करीत नव्हता. अनपेक्षितपणे सारंगीच्या तारेचा चिरपरिचित झंकाराने त्याची तंद्री भंगली. त्याचे लक्ष तिकडे वेधले गेले. संवेदनशील मनाचा त्याचा संगीतकार मित्र कोबाय सुहास्य चेहऱ्याने त्याच्याचकडे बघत होता. ईश्वर उदार अंतर करणारे तुला भरभरून आशीर्वाद देवो मित्रा. कोबायने आत येत त्याला अभिवादन केले. मात्र असं दिसतं की मित्रा, ईश्वराने तुला आधीच सगळं काही दिलं आहे आणि आता तुला कष्ट उपसायची गरज नाही. तू नशीबवान आहेस याचा मला आनंदच आहे. तुझ्या सुखात मी सहभागी आहे. भल्या माणसा, दिवसभर राबत असतोस, त्यामुळे अर्थातच तुझा बटवा नाण्यांनी भरलेला असणार. त्यातलेच 2 चांदीचे नाणे मला दे. मला एका सरदाराने दिलेल्या मेजवानीला जायचे आहे. तिथून परत येताच मी तुझे नाणे परत करेन. बेनसीर निराशेने म्हणाला, जरी माझ्याकडे ते 2 नाणे असले असते तरी मी ते कोणाला दिले नसते. अगदी तुला सुद्धा नाही, कारण ते नाणे म्हणजे जणू माझं भाग्य असले असते आणि भाग्य काही कोणाला द्यायचं नसतं, अगदी प्रिय मित्रालाही. काय, तुझ्याकडे एकही नाणे नाही? आश्चर्याने कोबाय उद्गारला. तरी तू रिकामटेकड्या भिंतीवर बसून आहेस. तो रथ का नाही पूर्ण करत? त्याशिवाय तुझ्याकडे कुठून पैसे येणार? हा तुझा स्वभाव नाही मित्रा.
तुझ्यातली सगळी ऊर्जा कुठं गेली? तुला निराशेने ग्रासलंय का? तुझ्यावर ईश्वराची अवकृपा झाली आहे का? देवाचीच अवकृपा म्हटली पाहिजे. बेनसीरने होकार भरला. हे सगळं एका स्वप्नापासून सुरू झाले. एक अर्थहीन स्वप्न. स्वप्नात मी एक धनाढ्य माणूस होतो. माझ्या कंबरपट्ट्यात नाण्यांनी भरलेला बटवा खोचलेला होता. त्यातून मी काही शिक्के भिकाऱ्याला वाटत होतो. काही चांदीची नाणी होती. त्यातून माझी पत्नी व मी माझ्यासाठी मनाला येईल ते खरेदी करत होतो. त्यामध्येच काही सोन्याची देखील नाणी होती. त्यामुळे मला भविष्याची चिंता नव्हती. चांदीची नाणी मी सहज खर्चून टाकत होतो. मला कशाचीही चिंता नव्हती. उलट मनात अपूर्व समाधान दाटून आलं होतं. तुझ्यासाठी मी एक कबाड कष्ट करणारा मित्र नव्हतो. माझी पत्नीसुद्धा मला ओळखू येत नव्हती. तिचा चेहरा सुरकुत्याहीन आणि चमकदार होता. ती आनंदात होती. आमच्या लग्नानंतरच्या काळासारखी ती हसरी होती. वाह, खूप आनंदी स्वप्न आहे की, कोबाईने प्रतिक्रिया दिली. पण इतक्या छान स्वप्नामुळे एखादा माणूस भिंतीवर बसलेला असं दुःखी पुतळा कसा काय झाला? का बरं? मी जागा झालो आणि माझ्या रिकाम्या बटव्याची आठवण झाली. तेव्हा माझ्या मनात बंडाची भावना दाटून आली. ऐक मित्रा, आपण एकाच नावाचे प्रवासी आहोत. लहानपणी आपण एकाच गुरुकडे शिकलो. तरुणपणी एकमेकांचा आनंद वाटून घेतला. मोठेपणी एकमेकांचे जवळचे मित्र झालो. आपण आपल्या विश्वात समाधानी होतो. तासन तास काम करून आपण पैसे मिळवतो आणि सढळ हाताने खर्चही करतो. आपण कितीतरी पैसे कमावले आणि खर्चही केले. परंतु भरपूर संपत्तीमुळे येणाऱ्या समृद्धीचे स्वप्न आता आपण पाहायला हवे. आपण एखाद्या बहिऱ्या मेंढराप्रमाणे आहोत. अरे, आपण जगातल्या सगळ्यात श्रीमंत नगरीत राहतो. इथे येणारे प्रवासी सांगतात की आपल्या नगरीसारखी श्रीमंत नगरी जगात अन्यत्र कुठेच नाही. परंतु आपल्यासाठी हे आहे श्रीमंतीचे नुसते प्रदर्शन. मला सांग, आपण श्रीमंत आहोत का? अर्ध आयुष्य काबाड कष्टात घालवल्यानंतर माझ्या मित्रा, आज तुझा बटवा रिकामा आहे आणि मला म्हणतोस किमान 2 नाणे सरदाराच्या रात्रीच्या जेवणा मेजवानीपर्यंत देशील का? मी असं म्हणतो का की हा घे बटवा, तुला हवं ते त्यात आहे, तू आनंदाने काढून घे. तर नाही, माझाही बटवा रिकामाच. तेवढाच जेवढा तुझा रिकामा. का बरं? आपल्याकडे कपडे लत्ते आणि धनधान्य घेऊन उरणारे सोन्या चांदीचे नाणे का नाहीत? एवढंच कशाला, आपल्या मुलाचंही बघ, बेनसीर पुढे म्हणाला. ते देखील त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. त्यांनी, त्यांच्या कुटुंबियांनी, त्यांच्या मुलांनी, त्यांच्या मुलांच्या मुलांनी आजूबाजूची श्रीमंती बघतच जगायचं आणि आपल्यासारखेच बकरीचे दूध आणि लापशी यावरच समाधान मानायचं. आपल्या इतक्या वर्षाच्या मैत्रीत तुला असे बोलताना पूर्वी कधीही ऐकलं नाही. कोबाय पार गोंधळून गेला. कारण यापूर्वी मी असा कधी विचारच केला नाही. मी भल्या पहाटेपासून रात्रीपर्यंत न कंटाळता काम करतो. उत्कृष्ट रथ बनवतो. माझ्यासारखा रथ कोणीही बनवू शकत नाही. मी सतत वाट बघायचो की देव आपल्या कष्टाची जाण ठेवेल आणि मला संपत्ती मिळविण्याचा मार्ग दाखवेल. पण देवाने असे कधीच केले नाही. शेवटी मला कळले की देव कधीच मला तो दिवस दाखवणार नाही. त्यामुळे मी दुःखात आहे. मला श्रीमंत व्हायचं आहे. माझ्याकडे माझं स्वतःचं शेत, गुरं असावेत अशी माझी इच्छा आहे. हे सगळे मिळवण्यासाठी मी मेहनत करतोय. माझ्या अंगातली सगळी शक्ती खर्च करतोय. माझ्यातलं कसबपणाला लावतोय. माझ्या मनात आडाखे बांधतोय. पण मला वाटतं माझ्या कष्टाला काही किंमत नाही. आपल्यासोबत हे काय घडतंय? मी तुला पुन्हा विचारतो. एखाद्या सोन्याचे भरपूर नाणे असणाऱ्या श्रीमंतासारख्या आपल्याकडे भरपूर चांगल्या गोष्टी का नाहीत? मला उत्तर कसं माहीत असेल? कोबाय उत्तरला. तुझ्यासारखाच मीही एक समाधानी व्यक्ती आहे. माझ्या संगीतातून मिळणारी मिळकत तात्काळ संपते. माझे कुटुंब उपाशी राहू नये म्हणून मी सतत प्रयत्न करतो. त्याशिवाय माझ्याकडे एक मोठी सारंगी असावी अशी माझी इच्छा कधीपासून माझ्या मनात खोलवर दडलेली आहे. त्यातून निघणाऱ्या संगीताच्या लहरी माझ्या मनाला सुखावतील. अशी सारंगी ज्यातून निघणारे सूर राजाने कधी ऐकलेही नसतील.
अशी एक सारंगी तुझ्याकडे नक्कीच असायला हवी. बॅबिलॉनमध्ये तुझ्यापेक्षा चांगला वादक नाही, चांगला गायकही असू शकत नाही. राजाचं नाही तर देवाचं सुद्धा तुझ्या संगीताने मंत्रमुग्ध होतील. पण आपण जर राजाच्या गुलामापेक्षाही गरीब आहोत तर तुझी इच्छा कशी पूर्ण करणार? हे बघ, नाव घेताच आलेच. त्याने बोटाने दाखवले. अर्धनग्न घामात भिजलेल्या गुलामांची रांग चालत येताना दिसत होती. नदीवरून पाणी आणून ते रस्त्याने निघाले होते. त्या वजनाने वाकले होते. 5 जणांची एक रांग. पाठीवरती वजनदार पखाली ते वाहत होते. तो बघ, समोर चालणारा. कोबायने समोर चालणाऱ्या माणसाकडे इशारा केला. त्याच्या हातात घंटा होती, पण इतर कोणतेही वजन नव्हते. सहज कळतंय, याच राज्यातला महत्त्वाचा व्यक्ती. असे अनेक सद्गृहस्थ मागून येत आहेत, बेनसीर म्हणाला. आपल्यासारखे चांगले लोक, उंच सावळे, उत्तरेकडचे लोक, हसरे काळे दक्षिणेचे, थोडेसे काळे शेजारच्या देशांचे लोक, सगळेच नदीपासून ते राजाची बाग फेऱ्या मारतात. दररोज वर्षानुवर्ष कोणत्याही आनंदासाठी ते जगत नाहीत. वाळलेल्या पेंड्यावर झोपतात. फक्त धान्यापासून बनलेली लापशीच खाऊ शकतात. गरीब बिचाऱ्यांची दया येते कोबाय. मलाही दया येते. आपण स्वतःला स्वतंत्र समजत असलो तरी आपण त्यांच्यापेक्षा जराशेच बरे आहोत. खरंय कोबाय, वाईट वाटलं तरी वर्षानुवर्ष जगताना त्यातून बाहेर पडावं असं आपल्याला कधीच वाटलं नाही. कष्ट आणि काहीच फायदा नाही. कदाचित सोनं कसं कमवायचं ते आपल्याला माहीत नसेल आणि ते जे करत असतील ते आपण करत नसतो, कोबाय उत्तरला. कदाचित ज्यांना ते माहीत आहे त्यांच्याकडून आपण ते गुपित शिकायला हवं होतं, विचार करत बेनसीर म्हणाला. कोबायने सुचवलं, हल्ली रोजच आपला मित्र आर्केड त्याच्या सोन्याच्या रथातून माझ्यासमोरून जाताना दिसतो. मी नक्की सांगतो, मी समोरून जातोय हे त्यानं पाहिलंही नसेल. त्यापेक्षा माझ्याकडे बघून तो मैत्रीपूर्ण हसला असता आणि हात हलवला असता. त्याला अभिवादन करणाऱ्या प्रत्येकाने ते पाहिलं असतं की कोणी संगीतकार त्याचा मित्र आहे. त्याला बॅबिलॉनमधला सगळ्यात श्रीमंत माणूस मानतात, बेनसीर म्हणाला. इतका श्रीमंत की काही सांपत्तिक समस्यामध्ये राजाही त्याच्याकडून सोने घेतो, कोबाय उत्तरला. एवढा श्रीमंत? बेनसीर मध्येच म्हणाला की मला भीती वाटते की जर एखाद्या अंधाऱ्या रात्री तो मला भेटला तर मला त्याचा भरलेला बटवा चोरावा वाटेल. काय हा मूर्खपणा, कोबाय उपहासाने उत्तरला. माणसाची श्रीमंती त्याच्या बटव्यात नसते. जर सोन्याचा ओघ नसेल तर बटवा लगेच रिकामा होईल. आर्केडकडे असणारी मिळकत त्याचा बटवा कायम भरलेला ठेवते. त्यानं कितीही मोकळ्या हाताने खर्चले तरी बटवा भरलेला. मिळकत महत्त्वाची गोष्ट. कोबायने पुन्हा संमती दिली. माझ्याकडे असे कायमचे मार्ग पाहिजेत की मी भिंतीवर बसो की प्रवास करो, माझ्या बटव्यात पैसे येत राहतील. आर्केडला नक्कीच माणसाने पैसे कसे कमवावे ते माहीत असले पाहिजे. समजा जर माझ्यासारख्या मंदबुद्धी माणसाने त्याने ते समजून सांगितले तर? मला वाटतं त्यानं त्याच्या मुलाला नोमासीरला ते शिकवलं आहे, कोबाय उत्तरला. तो निनेव या नगरात नव्हता का गेला? गावातले सगळे म्हणतात की वडिलाच्या मदतीशिवाय तो निनेवमधला सगळ्यात श्रीमंत माणसापैकी एक ठरला. कोबाय, तू मला एक अनपेक्षित विचार दिला आहेस. बेनसीरच्या डोक्यात प्रकाश पडला. एका चांगल्या मित्राकडून शहाणपणाचा सल्ला घ्यायला काहीच पैसे लागणार नाहीत आणि आर्केड आपला चांगला मित्र आहे. जरी साध्या आपण गरीब असलो, आपला बटवा गेल्या काळाच्या एखाद्या बाज पक्षाच्या घरट्यासारखाच रिकामा असला तरी काळजी नको. त्यामुळे आपल्याला थांबायची गरज नाही. आपण इतर अनेक गरिबांपैकीच एक आहोत. आपल्याला श्रीमंत व्हायचंय. चल आर्केडकडे जाऊ आणि आपल्याला आपली कमाई कशी वाढवता येईल ते विचारू. बेनसीर, तुझ्या बोलण्यामुळे मी त्या दिशेने विचार करायला लागलो. तुझ्या बोलण्याने माझ्या मनात नवा विचार आला. तू माझ्या लक्षात आणून दिलं की आजपर्यंत आपण संपत्ती कमवण्याकडे लक्ष दिले नाही. आपण त्यावर कधी विचारच केला नाही. तू आजपर्यंत शांतपणे आलिशान रथ बनवत आलास.
तुझे सगळे कसब त्यात ओतलेस. त्यामुळेच आज तू तरबेज झालास. मी सतत सारंगीवर रियाज करत राहिलो आणि मी देखील यशस्वी झालो. जे काम आपण मन लावून आणि उत्कृष्ट करतो त्यात आपण यशस्वी होतोच. देवाने आपल्याला त्यातच समाधानी मानले. आता शेवटी सूर्यकिरणांसारखा प्रखर किरण प्रकाश आपल्यात दिसत आहे. जणू काही तो प्रकाशाचा मार्ग सांगतो की जर आपण शिकलो तर आपण श्रीमंत होऊ आणि या समजुतीने आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा सन्माननीय मार्ग आपल्याला सापडेल. चल आजच आर्काटकडे जाऊ, बेनझीर म्हणाला. शिवाय आपल्यासारखे जे आहेत ते आपल्या गरीब मित्रांना आपल्यासोबत घेऊन जाऊ. त्यांनाही त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग मिळेल. तू एक अत्यंत विचारी मित्र आहेस बेनझीर, त्यामुळेच तुला आपले मित्र आहेत. चल तू म्हटल्याप्रमाणे आपण सगळ्यांना सोबत घेऊ आणि आजच जाऊ. आता भेटूया पुढील भागात.